आजचा दिवस असा काही घरगुती खरेदी, दमवणूक, रेसिपी व संध्याकाळी आगळावेगळा मनाला आनंद देणारा कार्यक्रम. सर्वांना नमस्कार. वसुंधरा किचनमध्ये सर्वांना शुभ सकाळ. आज सकाळी सकाळी आम्ही घरगुती किराणा माल व मसाल्याचे पदार्थ आणण्यासाठी डीमार्टला गेलो. खरेदी केली. खूप दमून आलो, परंतु काही पर्याय नाही. असो, हे सर्वांच्याच बाबतीत घडते. दुपारी आपली रेसिपी अगदी सोपी, साधी, पारंपरिक, चविष्ट अशी. कैरीचा मोरंबा. तोतापुरी कैऱ्या अर्धा किलो घेतल्या. पाण्यात स्वच्छ धुवून पुसून घेतल्या व कोरड्या केल्या. कैरीचे मागचे पुढचे देठ कट करून कैरीची साल काढून घेतली व ते जाड किसणीने किसून घेतल्या. कैरीचा किस 2 वाट्या झाला. यामध्ये चवीनुसार मीठ, 4 लवंगा, 1 इंच दालचिनी, 4 विलायची, हळद व 2 वाट्या गूळ हे घालून मिक्स केले. हे मिश्रण 1 तासभर तसेच ठेवले. त्यामुळे सर्व मिश्रणाला पाणी सुटले. गॅसवर कढईत हे मिश्रण परतून घेतले. ह्या मिश्रणाचा 1 तारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचा. 1 चमचा साजूक तूप टाकले. ह्यामुळे चव अधिक वाढते. इथे 1 तारी पाक रसरशीत तयार झाला आहे की नाही हे चेक करणे. आपला मोरंबा तयार असे समजायचे. थंड होऊ द्यायचा व नंतर स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचा. म्हणजे तो 20 ते 25 दिवस टिकतो. पोळी, वरण भात किंवा ब्रेड बरोबर छान लागतो. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. संध्याकाळी 7 वाजता आम्ही देवीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेलो. असा कार्यक्रम मी प्रथमच अटेंड केला. ह्यामुळे मनाला खूप प्रसन्न वाटले. आई तुळजाभवानी, आई काळूबाई व धावजी बाबा यांचा वाढदिवस आमच्या लाडक्या संगीताताईंनी त्यांच्या घरी केला. घरातील देवीची रोषणाई, सजावट, पाने, फुले, फळे, हार, नारळ, तोरणे, पंचपक्वान्नांचे जेवण, फराळांचे विविध प्रकार असे काही खूप आगळीवेगळी सुंदर सजावट केली होती. तर देवीची गाणी गाणारे गायक, वाद्य, भजन इत्यादी काही खूप आनंदाने हा कार्यक्रम साजरा केला गेला. ताईंनी ह्या देवीची स्थापना करून 2 वर्ष पूर्ण झाले. त्या दरवर्षी असाच उत्साहात वाढदिवस साजरा करतात. आलेल्या पाहुण्यांना भोजन प्रसादीही ठेवलेली होती. रात्री देवीची आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली. असा काही माझा आजचा दिवस आनंदात गेला. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.